नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 23 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न। तो प्रश्न आहे, सामाजिक विकासावर आधारित दुसरी जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात येईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दोहा, कतार येथे। संयुक्त राष्ट्र संघाद्वारे आयोजित ही परिषद 4 ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दोहा येथे होईल। यात जागतिक नेते, नागरी समाज आणि इतर प्रतिनिधी एकत्र येतील। गरिबी निर्मूलन, पूर्ण रोजगार आणि सामाजिक समावेश यासारख्या सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 प्रश्नांना आणि आपल्या 10 प्रश्नांपैकी आजचा पहिला प्रश्न आहे, GFRA म्हणजेच ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2025 अहवालानुसार भारताने वार्षिक वनक्षेत्र वाढीमध्ये कोणते स्थान कायम ठेवले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3रे स्थान। अन्न व कृषी संघटनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट म्हणजेच GFRA 2025 नुसार भारताने एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत जागतिक स्तरावर 9वे स्थान मिळवले आहे। तसेच वार्षिक वनक्षेत्र वाढीमध्ये भारताने आपले 3रे स्थान कायम ठेवले असून हे देशाच्या वनसंवर्धन आणि शाश्वत भूमी व्यवस्थापनावरील दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे। दुसरा प्रश्न आहे, भारत आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर भारत आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे मिळून रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम हा कार्यक्रम सुरू केला आहे। म्हणजे प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। भारत आणि युनायटेड किंगडम यांनी रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम सुरू केला आहे, ज्याचे नाव प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे। या फेलोशिपचा उद्देश भारतीय संशोधकांना लंडन इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिकल सायन्सेस येथे अग्रगण्य ब्रिटिश संशोधकांसोबत संशोधन सहकार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे असा आहे। ही योजना 1913 मधील ऐतिहासिक रामानुजन GH हार्डी सहकार्याच्या परंपरेला पुढे नेणारी मानली जाते। तिसरा प्रश्न आहे, मोल डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मोल डे हा दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। म्हणजे प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। मोल डे दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:02 ते संध्याकाळी 6:02 या वेळेत साजरा केला जातो। हा दिवस अवोगॅड्रो संख्या या रसायनशास्त्रातील मूलभूत स्थिरांकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो। 2025 साठी मोल डेची थीम आहे मोल ॲसिक पार्क। मोल ही संकल्पना ॲमेडिओ अवोगॅड्रो यांनी मांडली होती, ज्यांच्या कार्यामुळे आधुनिक अणुसिद्धांत आणि परिमाणात्मक रसायनशास्त्राची पायाभरणी झाली। चौथा प्रश्न, नीरज चोप्रा यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये कोणता मानद दर्जा देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लेफ्टनंट कर्नल। 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेते आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नलचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे। नीरज चोप्रा यांनी 2016 मध्ये भारतीय सैन्यात नाईक सुभेदार म्हणून प्रवेश केला। त्यानंतर त्यांना 2021 मध्ये सुभेदार आणि 2022 मध्ये सुभेदार मेजर पदावर पदोन्नती मिळाली। त्यांना मिळालेले मुख्य सन्मान आहेत अर्जुन पुरस्कार, जो त्यांना मिळाला होता 2018 मध्ये, खेलरत्न पुरस्कार 2021 मध्ये त्यांना देण्यात आला, पद्मश्री पुरस्कार 2022 मध्ये आणि परम विशिष्ट सेवा पदक सुद्धा त्यांना मिळाले आहे 2022 मध्ये। पुढला प्रश्न, सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे जे पुस्तक आहे ते लिहिले आहे लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी। म्हणजे पर्याय बी हे 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर हे भारतीय थलसेना, नौसेना आणि वायुदल यांच्यातील विलक्षण समन्वय आणि एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरविले। ते नवी दिल्ली येथे लेफ्टनंट जनरल राज शुक्ला लिखित सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते।
6वा प्रश्न आहे, निंगोल चकोबा हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मणिपूर राज्य. निंगोल चकोबा हा मणिपूरमधील सर्वात प्रिय सणांपैकी एक असून विवाहित महिला आणि त्यांच्या भावांमधील प्रेमाचे नाते दर्शवतो. हा सण मितई दिनदर्शिकेनुसार हियांगई महिन्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या माहेरी भेट देतात. निंगोल म्हणजेच विवाहित स्त्रिया, तर चकोबा म्हणजेच भोजनाचा उत्सव असा अर्थ होतो. प्रश्न 7वा आहे, कोल इंडिया लिमिटेड CIL ने सस्टेनेबल एनर्जी सेंटर स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत समजुतीचा करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, IIT मद्रास. कोल इंडिया लिमिटेडने भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास सोबत एक समजुतीचा करार म्हणजेच MOU केला आहे, ज्या अंतर्गत सस्टेनेबल एनर्जी सेंटर स्थापन केले जाणार आहे. हे केंद्र कमी कार्बन तंत्रज्ञान, कोळसा खाणींचा पुनर्वापर आणि स्वच्छ ऊर्जा नवकल्पना यासारख्या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देईल, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती मिळेल. पुढला प्रश्न आहे, विश्वजित मोरे यांनी कोणत्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले? प्रश्न 8व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, U23 कुस्ती विश्वचषक. भारतीय ग्रीको रोमन कुस्तीपटू विश्वजित मोरे यांनी U23 कुस्ती विश्वचषक स्पर्धेत 55 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे. मोरे यांनी कझाकिस्तानच्या एरासिल ममायरबेकोव्ह यांचा 5-4 असा जवळच्या लढतीत पराभव करून हे पदक मिळवले. या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रीको रोमन कुस्तीतील भारताच्या वाढत्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. प्रश्न 9वा, 42वा इंडियन ऑइल सर्वो सर्जित हॉकी टूर्नामेंट कोठे सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, जलंधर. 42वा इंडियन ऑइल सर्वो सर्जित हॉकी स्पर्धा ऑलिम्पियन सर्जित हॉकी स्टेडियम जलंधर येथे सुरू होणार आहे. ही स्पर्धा लीग कम नॉकआउट फॉर्मॅटमध्ये फ्लड लाईट अंतर्गत खेळली जाईल. ही 10 दिवसांची स्पर्धा 12 संघांसह पार पडेल, ज्यात संरक्षक चॅम्पियन इंडियन ऑइल मुंबई, इंडियन नेव्ही मुंबई आणि RCF कपूरथळा यांचा समावेश असेल आणि हे संघ 4 पूलमध्ये विभागले जातील. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, AI प्ले बुक्स फॉर ॲग्रिकल्चर अँड SMEs आणि AI सँडबॉक्स व्हाईट पेपर कोणत्या व्यक्तीने लॉन्च केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, प्राचार्य अजय कुमार सूद यांनी. मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राचार्य अजय कुमार सूद यांनी AI प्ले बुक्स फॉर ॲग्रिकल्चर अँड SMEs आणि AI सँडबॉक्स व्हाईट पेपर या उपक्रमांचे उद्घाटन केले, जे भारतभर जबाबदार AI स्वीकारण्यास वेग देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. हे प्ले बुक्स कृषी आणि लघु मध्यम उद्योगांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये AI उपाययोजना राबवण्यासाठी कृतीशील मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न. अलीकडे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 22 ऑक्टोबर रोजी कोणत्या धार्मिक स्थळाला भेट दिली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.